नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान यामध्ये आपण यापूर्वी 2 व्हिडिओ पाहिलेले आहे, अ आणि ब. आता यामधला आपण तिसरा व्हिडिओ पाहणार आहे, क. शैक्षणिक संपादन एकूण गुण 61. मित्रांनो, आता हा व्हिडिओ आपण का पाहावा? बघा, हा व्हिडिओ आपण का पाहावा? कारण की जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, बघा, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला कोणती माहिती जमा करायची आहे, कशाप्रकारे PDF अपलोड करायची आहे आणि काही इतर समस्या असेल, म्हणजे ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला कसं माहिती आहे का, एक नोटिफिकेशन घेता येईल, नोट घेता येईल की बा मला ही माहिती जमा करायची आहे आणि अशा प्रकारे मला पूर्वतयारी करायची आहे. आणि पूर्वतयारी करण्याकरता चर्चात्मक हा व्हिडिओ आहे. तुम्ही ह्या व्हिडिओतील सांगितल्याप्रमाणे केलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे, पण आपल्याला नक्कीच ह्या व्हिडिओचा उपयोग होणारच आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ मोठा वाटत असेल, लांबलचक वाटत असेल, स्किप करू नका, कारण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. आपल्याला क्रमांक घ्यायचा असेलच तर आपल्याला ही माहिती आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे. याकरता आपल्याला काय करायचं आहे, मी आता साईडवर जातो. गुगल क्रोम आपल्याला वापरायचं आहे किंवा लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्या साईटवर आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे. बघा, आता मी लिंक इथं काय करतो, पेस्ट करतो आणि त्या साईटवर जातो. साईटवर गेल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, अशा प्रकारे साईट येईल. इथे आपल्याला माहिती येईल, ती माहिती आपल्याला वाचायची आहे आणि इथं आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर मग आता मी इथे काय करतो, कॅप्चा कोड टाकतो. कॅप्चा कोड इथे एंटर केल्यानंतर मी इथे लॉग इन होणार आहे. बघा, कॅप्चा कोड टाकतो मी इथे. बघा, आता कॅप्चा कोड आता इथे कॅप्चा कोड टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक केलं आणि मी अशा प्रकारे लॉग इन झालो. त्यानंतर इथे अशा प्रकारे येईल, इथे माझी शाळा सुंदर शाळा यावर क्लिक केलं आणि याच्यानंतर अशा प्रकारे इथे ओपन झालं. आपल्याला 3 नंबरचा मुद्दा बघायचा आहे. तर मग मी आता इथे नेक्स्टवर क्लिक करतो, पुन्हा नेक्स्टवर क्लिक करतो आणि अशा प्रकारे इथे तिसरा इथे घटक आलेला आहे. बघा, तिसरा घटक आलेला आहे. आता तिसरा घटक आपण या तिसऱ्या घटकाविषयी माहिती इथे आता जाणून घेणार आहे. बघा, शैक्षणिक संपादनूक एकूण गुण 61 याच्यामध्ये मुद्दे दिलेले आहे. आता आपण पहिल्या मुद्द्यापासून घेऊ. बघा काय म्हणते, विषयनिहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम पॅटनुसार VSK पोर्टलवरून विषयनिहाय संपादनक पातळीची खात्री करून खालीलप्रमाणे गुणदान करावे. 0 ते 50 1 गुण, 51 ते 75 2 गुण, 61 ते 90 3 गुण आणि 91 ते 100 4 गुण. आता बघा काय करायचं आपल्याला, इथे इंग्रजी विषयाचा अध्ययन स्तर आपल्याला काढायचा आहे, टक्केवारी काढायची आहे. एकूण विद्यार्थी, त्याच्यापैकी तुमचे विद्यार्थी कोणत्या गटामध्ये बसतात, 0 ते 50, 51 ते 75, 76 ते 90 आपल्याला टक्केवारी काढायची आहे. मग टक्केवारी म्हणजे तुमचे विद्यार्थी जेवढे निपुण असेल, तुमचे विद्यार्थी जेवढे निपुण असेल तेवढे समजा आता एका वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहे, 20पैकी आपल्याला इथं 10 विद्यार्थी जर निपुण असेल तर 50% होईल. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, टक्केवारी काढायची आहे. इंग्रजी विषयाची वेगळी टक्केवारी, त्याचं आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही आता इथे VSK ॲपवर पॅटचे जे गुण भरलेले असेल त्याच्या स्कोअरशीट असेल, त्या स्कोअरशीट इथं अपलोड करू शकता. गणित क्षमताचा अध्ययनस्तर करायचा आहे. भारतीय एका भाषेतील अध्ययनस्तर, मराठीचा किंवा हिंदी मीडियम असेल हिंदीचा, गुजराती असेल तर गुजराती, तेलुगू असेल तर तेलुगूचा आपल्याला इथे अध्ययनस्तर काढायचे आहे. आणि तिन्ही याचे आपल्याला काय करायचे आहे, अध्ययनस्तरचे ढड्डे कलेक्ट करायचे आहे आणि इथे जोडायचे आहे टक्केवारी, त्याच्यावर लिहायचे आपल्याला. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे 4 4 8 12 गुण आहे. बघा, खूप गुण आहे याच्यावर तुम्हाला भरपूर गुण आहेत. अशा प्रकारचे काय करायचे आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही जे ढड्डे तयार केले होते पॅटचे, ते ढड्डे तुम्ही इथे अपलोड करू शकता त्याच्यावर टक्केवारी काढून. 5वा मुद्दा बघा, 5वी व 8वी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण NMMS परीक्षा, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेतील मागील वर्षी किमान 50% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असल्यास 1 मार्क भेटणार आहे. उत्तीर्ण झाले असल्यास
आता इथे त्याने मेरिट वगैरे नाही म्हटलं आहे, उत्तीर्ण झालेले असल्या मग त्याचे आपल्याला येतेच उत्तीर्णता ते तिकडून किंवा आपल्या साईडवरून जाऊन आपल्याला माहिती भेटू शकते किंवा तिथून आपल्याला त्या परीक्षा मंडळाकडून आपल्याला रड्डे पुरवले जातात, त्याचे आपल्याला प्रूफ जोडायचं आहे. शिष्यवृत्ती परीक्षेतील मागील वर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील मागील वर्षी किमान एक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असल्यास किमान एक शिष्यवृत्तीधारक म्हणजे जो म्हणजे ज्या मुलाला बघा, ज्या मुलाला शिष्यवृत्तीस तो पात्र झाला असेल, पात्र झाला म्हणजे पास झालेला नाही, पात्र झालेला असेल म्हणजे मेरिट आलेला असेल, गुणवत्ता यादीमध्ये आलेला असेल, त्याला शिष्यवृत्ती मिळत असेल असा एक विद्यार्थी असल्यास 1 गुण. शिष्यवृत्ती परीक्षेस यावर्षी एकूण पटाच्या किमान 40% विद्यार्थी प्रविष्ट झालेले असल्यास 1 गुण. एकूण पटाच्या 40% विद्यार्थीमध्ये बसलेले पाहिजे 1 गुण. 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत मागील वर्षी किमान 50% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्यास 1 गुण. शिष्यवृत्ती परीक्षेस मागील वर्षी किमान एक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी असल्यास एकच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी 1 गुण. शिष्यवृत्ती परीक्षेस मागील एकूण पटाच्या किमान 40% विद्यार्थी प्रविष्ट असल्यास 1 गुण. आता काय परीक्षा दिली आहे त्यांनी, NMMS परीक्षेत एकूण पटाच्या पात्र विद्यार्थ्यांच्या किमान 40% विद्यार्थी प्रविष्ट असल्यास 1 गुण. NMMS परीक्षेत मागील वर्षी किमान एक राष्ट्रीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी. आता ही जी शेवटली परीक्षा आहे NMS, जास्त विद्यार्थी बसत नाही, त्यामुळे हे गुण मिळालेच हे नाही, पण काही काही शाळेने बसवलेले आहेत. तर बघा, हे जे तुम्हाला 1 ते 8 मुद्दे दिले आहे याच्या संदर्भात विद्यार्थ्याची मार्कलिस्ट असेल किंवा आपल्याला तिथून तुम्ही जे साईडहून अपलोड केलेले काही धड्डे वगैरे असेल तर तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे आणि त्याची PDF बनवून अपलोड करायची आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला शाब्दिक रूपामध्ये संक्षिप्त प्रकारे लिहायचं. याच्या PDF उपलब्ध आहे, ती कॉपी करून पेस्ट करू शकता. 3 क्रमांकाचा मुद्दा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांमधील उत्तीर्ण विद्यार्थी संख्या, सांस्कृतिक क्षेत्रातील अत्युत्कृष्ट सादरीकरण, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी राबवलेले उपक्रम. आता याच्या अंतर्गत एकदम म्हणजे 1 ते 7 मुद्दे दिलेले आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. तर बघा, जिल्हा परिषदेमधले विद्यार्थी राज्यस्तरावर जातच नाही, जिल्ह्यापर्यंत त्याचं मर्यादित असते. जिल्ह्यावर झाला जिल्ह्यावर त्यांचा कार्यक्रम झाला की पुढं काही विद्यार्थी जात नाही, मग इथे तुमचे मार्क मिळालंच काही सांगता येत नाही. राष्ट्रीयचा सोडूनच द्या, पण काही काही शाळेचे गेले असेल बहुतेक, काही काही शाळेचे गेलेले असेल, मग त्यांना आपल्याला काय करायचं आहे, त्याचे प्रमाणपत्र असेल, फोटो असेल, आपल्याला त्याची PDF बनवायची आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षामधील राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या परीक्षा वगैरे होतात तर त्याच्यावरील आपल्याला इथे यश वगैरे जे आलेलं असेल आपल्याला तिथं काय करायचं आहे, आपल्याला त्याचे प्रमाणपत्र आपल्याला जमा करायचे आहे आणि तिथे PDF बनवून अपलोड करायचे आहे. शाळा विद्यार्थ्यांचा व्यापार, उद्योग आणि शेतीविषयक तज्ज्ञ माहिती जाणून घेण्यासाठी राबवले. आता शाळा विद्यार्थ्यांचा व्यापार, उद्योग आणि शेतीविषयक आपला आता ह्या 3 म्हणजे व्यापार, उद्योग, शेतीविषयक विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी काही आपण तज्ज्ञ बनवले असेल आणि त्यांचं मार्गदर्शन असेल, त्याचे फोटो आपल्याला इथे जमा करायचे आहे. विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शक म्हणून राबवलेले जात असल्यास विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शक उपक्रम म्हणजे तुम्ही आता करिअर मार्गदर्शक आतापासूनच समजा प्रायमरी स्टेजवरच विविध तज्ज्ञांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही उपक्रम राबवत असाल त्याचे आपल्याला फोटो इथे अपलोड करायचे आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्यासंबंधी समस्याचे समुपदेशकामार्फत निराकरण केले जात असल्यास आता आपण शाळेमध्ये कसे येतच असतात डॉक्टर वगैरे, त्याच्यामार्फत आपण कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचं काही समस्या असेल त्याच्यावर मार्गदर्शन करण्याकरता किंवा त्यांचं काउन्सिलिंग करण्याकरता जर तुम्ही प्राचारण केले असेल त्याचे फोटो काढायचे आहेत आणि ते फोटो संदर्भात आपल्याला PDF बनवून आणि जे टीम येणार त्यांना आपण व्हिडिओ दाखवू शकतो. आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारे कार्यक्रम केले विद्यार्थ्यांच्या आपल्याला आपण म्हणजे खूप सारे उपक्रम राबवू शकतो. डॉक्टरांना बोलावून आपल्या शाळा याच्यामधील जे मुलीकरता विशेष कार्यक्रम राबवू शकतो, मुलाकरता विशेष राबवून करू शकतो. दोनही मुलं आणि मुले यांच्याकरता एकत्रित कार्यक्रम राबवू शकतो आणि प्रत्येकाच्या आरोग्यविषयक समस्या वेगवेगळ्या असतात मुला-मुलीच्या, त्याविषयी वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवू शकतो आणि या सर्व कार्यक्रम काउन्सिलिंग वगैरे समजा एखाद्या विद्यार्थ्याला लागत असेल तर काही तुम्ही केलं असेल तर आपल्याला प्रूफ इथे जोडायचे आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार, सर्जनशीलता, समस्या निराकरण इत्यादी कौशल्य आत्मसात करण्यासाठी उपक्रम आले. चिकित्सक विचार, आता विद्यार्थ्यांना खूप चिकित्सक विचार असतात, काही नवीन काही करण्याची त्याची इच्छा असते,
सर्जनशीलता आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये. एखादा विद्यार्थ्यांना समस्या निर्माण झालेली असेल त्या समस्या निराकरण करण्याकरता असे विविध उपक्रम आपण राबवतो. म्हणजे विद्यार्थ्यांना सर्जनशीलता मिळायला पाहिजे, चिकित्सक विचारायला प्रेरणा मिळायला पाहिजे, काही समस्या असतात त्याचं निराकरण केलं पाहिजे. म्हणजे या उपक्रमामधून ह्या विविध गोष्टीचं आपल्याला काय करतं सोल्युशन मिळते. आणि अशा प्रकारे तुम्ही काही उपक्रम राबवले असेल त्याचे आपल्याला फोटो प्रूफ लागेल, व्हिडिओ लागेल. व्हिडिओ अपलोड करता येणार नाही, पण व्हिडिओ तुम्ही येणाऱ्या टीमला तुम्ही दाखवू शकता. त्याच्यानं अजून तुमच्या शाळेचं इम्प्रेशन वाढू शकते. शाळा नागरिकत्व कौशल्य संविधानातील मूलभूत कर्तव्याबद्दल जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवण्यासाठी उपक्रम राबवले जातात. आता पहा, नागरिकत्व कौशल्य संविधानातील मूल्य. आता संविधानातील मूल्य आपण याकरता आपल्याला संविधान दिन साजरा केला, ते रॅली काढली आहे, संविधानाच्या पुस्तकाचे वाचन केलं आहे, प्रास्ताविक वाचन केलं आहे, खूप काही अशा गोष्टी केल्या त्याचे आपण इथे व्हिडिओ आपलं फोटो अपलोड करू शकतो आणि व्हिडिओसुद्धा आपण आपल्याला आलेल्या टीमला दाखवू शकतो. म्हणजे तुमचं अजून म्हणजे चांगलं इम्प्रेशन पडेल. आता बघा, चौथा मुद्दा बघा, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक अध्यापनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावर विविध स्पर्धा आयोजन. बघा, अध्ययन अक्षम विद्यार्थी बघा, जे मागं पडलेले विद्यार्थी आहेत, अभ्यासात मागं राहिलेले दिव्यांग विद्यार्थीसुद्धा मागू शकतात. सभाधीटपणा याकरता तुम्हाला ज्या बालसभा वगैरे घेतो आपण, कार्यक्रम वगैरे घेतो, वक्तृत्व स्पर्धा घेतो, वादविवाद स्पर्धा घेतो, सांस्कृतिक क्रीडा, वाङ्मयीन विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर अवॉर्ड, रेखा कला परीक्षा या अंतर्गत आपल्याला 4 मुद्दे दिले आहे. अध्ययन अक्षम विद्यार्थी दिव्यांग मुलासाठी स्वातंत्र्य योजना. आता याकरता आपल्याला कसं जादा वर्ग आयोजन केलेले आहे का, त्याचा आपल्याला तुम्ही काय केलं आहे त्याचं कृती आराखडे तयार केले आहे का. पहा, अध्ययन अक्षम विद्यार्थी आले, जादा वर्ग आला, तिथं जादा वर्गाचं आयोजन करणं आवश्यकच आहे. कारण की तुम्हाला रेग्युलर विद्यार्थ्यासोबत असे विद्यार्थी शिकू शकत नाही म्हणजे लवकर ग्रहण करू शकत नाही. याकरता मला म्हणजे शाळा सुरू होण्याच्या पहिले किंवा नंतर आपल्याला काय करायचं आहे, जादा वर्ग आयोजन करायचे आहे. त्याचा तुम्हाला काय करायचं, कृती आराखडे बनवायचे, कोणत्या क्षमतेत मागं राहिलेले आहे. सांस्कृतिक स्पर्धा, प्रत्येक शाळेमध्ये सांस्कृतिक स्पर्धा होतात, वक्तृत्व स्पर्धा होतात, वादविवाद स्पर्धा होतात. याची तुम्हाला फोटो सेशन, काही प्रमाणपत्र प्राप्त झाले असेल जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावरती जोडायचे आहे. इन्स्पायर अवॉर्ड योजना, विद्यार्थ्यांचे नामांकन केले का, नॉमिनेशन केले असल्यास पहा, इथं नॉमिनेशनचेच मार्क आहे, नॉमिनेशन केलंच आहे. मोठ्या मोठ्या शाळांना ज्या उच्च प्राथमिक शाळा त्यांनी नॉमिनेशन केले आहे, त्यांना मार्क मिळेलच. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग घेतला. पहा, सहभागाचेच मार्क आहे, सहभाग तर घेतोच आपण. त्याचे आपल्याला फोटो सेशन ठेवायचे आहे, प्रमाणपत्र मिळाले असेल सहभागाचे, ते प्रमाणपत्र याची PDF करायचे आहे. रेखा कला परीक्षेत विद्यार्थी प्रविष्ट करून उत्तीर्ण झाले असला. आता बघा, रेखा कला परीक्षेमध्ये सर्व काही विद्यार्थी बसत नाही, पण ज्यांचे विद्यार्थी बसले त्यांचं अभिनंदन आहे, त्यांना 1 मार्क इथे मिळेलच. आता या सर्व गोष्टीचं आपल्याला काय करायचं, डॉक्युमेंटरी हवी आहे, PDF स्वरूपात डॉक्युमेंटरी हवी आहे आणि आपल्याला ती PDF स्वरूपात डॉक्युमेंटरी आपल्याला इथे अपलोड करायची आहे आणि त्या संदर्भात आपल्याला इथे शाब्दिक रूपात लिहायचं आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण, 90% जास्त. आता हे गोष्ट आपल्या हजेरीवरूनच मिळेल. तुमच्या हजेराचे तुम्हाला काय करायचे, PDF बनवा, अपलोड करा, येणाऱ्या अधिकाऱ्याला हजेरी दाखवा. 100% विद्यार्थी उपस्थित राहतात, ह्या गुण तर 100% मिळणारच. ऐतिहासिक वास्तू जतन, वैज्ञानिक दृष्टिकोन, क्षेत्रभेट, सहल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये उद्दिष्ट प्राप्त करिताचे प्रयत्न, याच्या अंतर्गत आपल्याला समूह दिले आहे. ऐतिहासिक वास्तू जतन, भारतीय संस्कृतीच्या वारशाचे जतन. म्हणजे आपल्याला ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत त्या जतन करण्याकरता काही प्रयत्न केले का, तुमच्या आजूबाजूला काही ऐतिहासिक वास्तू आहे त्याकरता तुम्ही विशेष प्रयत्न केले असेल, त्याचे आपल्याला फोटो प्रूफ द्यावा लागेल. भारतीय संस्कृतीचे वारशाचे जतन, भारतीय संस्कृती वारशाचे जतन करण्याकरता तुम्ही काही प्रयत्न केले आहे काय, या संदर्भात आपल्याला फोटो सेशन आपल्याला हवे. वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न, शाळेमध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत का, कोणत्या प्रकारे उपक्रम राबवले, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम राबवले आहेत का तुम्ही. त्यानंतर विद्यार्थ्यांना म्हणजे कशा प्रकारे जादूचे प्रयोग करतात ते, त्यामधल्या विज्ञानाचं कसं काय आहे, त्यामध्ये अंधश्रद्धा म्हणजे विज्ञानाचे प्रयोग जे करतात त्या विज्ञानाच्या प्रयोगाद्वारे आपल्याला आपल्या शाळेमध्ये विविध असे कार्यक्रम होतात. बाहेरचे जे लोक येतात ते कार्यक्रम करून दाखवतात की ह्या विज्ञानाचा भाग आहे, याच्यामध्ये अंधश्रद्धा काही नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही शाळेमध्ये कार्यक्रम राबवले का किंवा उपक्रम राबवले काय, याच्यामध्ये तुम्हाला फोटो सेशन आपल्याला इथं काय करायचं आहे, कलेक्ट करून PDF बनवायचे आहे. क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले असल्यास स्थानिक कला, व्यवसाय, उद्योग. आता क्षेत्रभेटचा विषय तर प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातो.
म्हणजे स्थानिक तुम्हाला समजा एखादी कुंभार आहे, लोहार आहे, तुमच्या इथे वीज भट्टीचा कारखाना आहे, काही इतर उद्योग आहे, अगरबत्तीचे कारखाने आहे, या निसर्ग स्थळ आहे, त्यांना भेटी दिल्या असल्या त्याचं फोटो सेशन आपल्याला ठेवायचं आहे, व्हिडिओ सेशन ठेवायचं आहे आणि इथे फोटोचे PDF करून अपलोड करायचं आहे. सहलीचे आयोजन करण्यात आले असल्या सहल तर आयोजित करतातच, प्रत्येक शाळा सहल आयोजित करतात. त्या सहलीचे आपल्याला काय करायचं आहे, फोटो सेशन आपल्याला इथे करायचं आहे PDF स्वरूपामध्ये. आपल्याला PDF तयार करायची आहे आणि इथे अपलोड करायचे आहे. आता इथं 7वा मुद्दा, विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी विचारात घ्यावी. बघा, निपुण महाराष्ट्र. आता निपुण महाराष्ट्रामध्ये आपण भाषण, वाचन, लेखन, गणितीय क्रिया या 4 मॅटर आहेच आपल्याला. मग त्याचे काय करायचे आपल्याला, तुम्ही जे स्तर निश्चिती केली आहे त्याचे धड्डे आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. सर्व प्रकारे हे सोपंच आहे. त्याचे PDF बनवायचे धड्डेचे आणि अपलोड करायचे आहे. क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पुरस्कार तालुका, जिल्हा, राज्य, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. तालुका स्तरावर मिळाले असल्या 2 गुण, जिल्हा स्तरावर असल्या 2 गुण, विभाग स्तरावर 2 गुण, राज्य स्तरावर 2 गुण, आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 गुण, अशा प्रकारचे 10 गुण आहेत बघा इथे. आता तालुका आणि जिल्हा स्तरावर तर मिळतंच आपल्याला. त्यानंतर विभाग, राज्य हे स्पर्धा होतच नाही, त्यामुळे शक्यच नाही आहे. तर मग याचे काय करायचे आहे, फोटो आणि प्रमाणपत्र इथं आपल्याला अपलोड करायचे आहेत PDF स्वरूपामध्ये. PDF बनवून अपलोड करायचे आहे. 9वा मुद्दा आहे बघा इथे, इयत्ता शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनी मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळीवर तसेच इयत्ता 10वी 12वी इयत्ता 5वी 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न. यामध्ये सबमुद्दे दिले आहे. मागील वर्षातील अध्ययन संपादनूक पातळी 70%च्या वर, म्हणजे मागील वर्षाचा तुम्हाला रिझल्ट इथे अपलोड करावे लागेल. 5वी 8वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, म्हणजे जे नापास झालेले विद्यार्थी आहेत त्याकरता तुम्ही काय प्रयत्न केले, तुम्हाला इथे त्याचे प्रूफ आपल्याला अपलोड करायचे आहे. दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, भाषा विकास, संस्कृत शिक्षण माध्यमिक शाळेसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी, प्रतिपूर्ती योजना, जिल्हा बालभवन योजना, PTC, STC, माजी सैनिकाच्या मुलांना शैक्षणिक सवलत, समाज कल्याण विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजना, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना, बार्टी सारथी आदिवासी विभाग, इतर शिष्यवृत्त्या योजनेच्या विद्यार्थ्यांना मिळालेला लाभ. या अंतर्गत 2 मुद्दे दिले आहे. शाळेच्या योजनेचा प्रचार करण्यासाठी केलेले प्रयत्न, पालक सभा, शाळेच्या दर्शनी भागावर लावलेले योजनेचे फलक. आता आपण पालक सभा घेतो आणि विविध योजनेची माहिती देतोच. आपण पालक सभा घेऊन विविध योजनेची माहिती देतोच. त्यानंतर इथे बघा, विद्यार्थ्यांच्या योजनेने लाभ मिळावा यासाठी केलेले प्रयत्न आणि दर्शनी भागामध्ये आपण फलक लावतो आपल्या शाळेमध्ये कोणत्या काही योजना आहेत. विद्यार्थ्यांना योजनेने लाभ मिळावा यासाठी शाळेने केलेले प्रयत्न आणि आपण विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून त्याच्या आपण काय करतो, शिष्यवृत्तीची माहिती पालकांना देतो, शिष्यवृत्तीची माहिती भरतो ऑनलाईन ऑफलाईन. संवर्गनीय विद्यार्थी निवड यादी वेळेत वरिष्ठ कार्यालयात केलेला पत्रव्यवहार, म्हणजे तुम्ही या संदर्भात जे काही गोष्टी केलेल्या असेल त्या सर्वांची माहिती आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला जोडायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा क मुद्दा झाला. इथे अशा प्रकारे हा क मुद्दा झाला आणि या क मुद्द्याअंतर्गत तुम्हाला अशा प्रकारचे मुद्दे आहे. इथे तुम्हाला टेस्ट स्वरूपात माहिती लिहायची आहे. टेस्ट स्वरूपातील माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे. कॉपी करा, पेस्ट करा. आणि त्यापेक्षा ही माहिती महत्त्वाची होती की यामध्ये कोणते मुद्दे आहेत आणि आपल्याला कोणती माहिती आपल्याला कलेक्ट करायची आहे, म्हणजे आपल्याला पूर्वतयारी खूप चांगल्या प्रकारे करेल. तर मित्रांनो, या व्हिडिओचा आपल्याला नक्कीच फायदा होईलच. यावर्षी होईल किंवा पुढच्या वर्षी होईल किंवा त्याच्या पुढच्या वर्षी होईल. तयारी करा. विद्यार्थी आपल्या जी माहिती आहे ती तुम्ही नोंदी घ्या. याचे स्क्रीनशॉट घेऊन आपल्या स्तरी ठेवा. नाहीतर मग तुम्हाला एकत्रित माहिती डाउनलोड करता येते असेल त्या साईडहून ते माहिती डाउनलोड करा आणि नक्कीच आपल्याला या माहितीचा उपयोग झालेला असेल. धन्यवाद.